चुलीवरचा वडा आले की जरा वरचं कवर आहे ना ते छान कुरकुरीत होतं जरा. नमस्कार, मी आत्ता मालवणमध्ये तळाशील तोंडवळी बीचला आहे आणि हा चुलीवरील वडापाव असा बोर्ड मला म्हणला या ती वडा मस्त खा गरम गरम, म्हणून आता आलोय. चला बघूया कसा आहे वडापाव. काका वडापाव मिळणार? हो. आमच्या इकडं ना मिरची घालून पिवळ्या कलरचे वडे असतात. वडे असतात. ते लाल. आमच्याकडे लाल. किती वर्ष झालं करताय तुम्ही इथं वडे? 12-13 वर्ष झाली ते. 13 वर्ष झाली. 13-14 वर्ष झाली. वडा संध्याकाळचे फक्त वडे बनवतो. संध्याकाळी वेळ किती? संध्याकाळी 6 ते 8-8:30 वाजेपर्यंत असतो. 6 ते 8:30. बाजूला भेटतो वैशालीच्या. आता हे तुम्ही डबल काढले मी आता. डबल पिठातनं काढताय का? म्हणजे परत त्यात डबल टाकायचं काढले की जरा वरचं कवर आहे ना हा. ते छान कुरकुरीत होतं जरा. ही मी पहिल्यांदाच बघितली पद्धत की डबल कोटिंग. डबल कोटिंगचं. आणि हे बेसन पण बारका असेल ना? हो बारीक एकदम. हो. आमच्या इकडं थोडं भरडं बेसन वापरतात. आमचं आता वडा खाऊन बघायचे. हो जरा नक्कीच. कुरकुरीतपणा असणार त्याला, थोडा तरी कडकपणा. पहिलीच्या. हे तयार झाले आता. हो. हा चुलीवरचा वडा समुद्र किनारी. ओ वाह वाह. चिप्स. आणि आता खाणार आहे वडा. वडा वडा हा एक वडा पावा संग ताटात पडा. तर पावाला मधनं असं फाडलेलं आहे. चिप्स मध्ये आल्यात ते चिप्स बाजूला काढतो. ही चटणी टाकतो जरा त्याच्यावर अशी टाकतो. हा वडा त्याच्यावर ठेवतो आणि ह्याला जरा असा चिमटतो. कसा आहे बघा. हा हा हा. आणि चुलीवरचा वडा, कांदा. मगाशी त्या काकू म्हणल्या डबल तळल्यामुळे कोटिंग भारी होते. खरोखर असं डबल लेअर आलाय कोटिंगचा. डबल लेअर आलाय कोटिंगचा. बरोबर बोललो ना मी. असून ते काहीतरी पण कवर जबरदस्त झाली. हा हा.